आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. आता आपण गाणी घेऊन त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत, म्हणून तुम्ही पूर्ण अंतःकरणातून या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र दैक्याचा जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. पवित्र दैक्याचा जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र दैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया. ओ होसाना. हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे. जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे. यीशु के ही गुण गाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया हालेलुया गाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. यीशु के वचन को सुनाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे. गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती. वल्लव रे माझी नावने किनारी. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती. वल्लव रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या
हालेलुया 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 गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. गीत क्रमांक 10 बजा के ताली गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. भूमि के निवसारे हर्षमय बने सने. भूमि के निवसारे हर्षमय बने सने. सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे. सकल गगन यीशु के गा के गुण बता रहे. हालेलुया 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. लहरों समान ही झिलमिल कर गाए हम. लहरों समान ही झिलमिल कर गाए हम. यीशु के संदेश को आओ फैलाए हम. यीशु के संदेश को आओ फैलाए हम. हालेलुया 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. ले सितार हाथ में गाए गानुनी का हम. ले सितार हाथ में गाए गानुनी का हम. दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है. दिल दिल में आप से धन्य धन्य यीशु है. हालेलुया 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 हालेलुया. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. बजा के ताली गाओ रे यीशु गान सुनाओ रे. पूर्ण शक्ति भक्ति से गानुनी का गाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. गीत क्रमांक 57 मानवाच्या उद्धारा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला. पतित मानवा तारायाला. भूवरी तू
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा. गीत क्रमांक 105 मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. तेरे ही वचनों में जीवन संदेश है, तेरे ही वचनों में जीवन संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. तेरे ही वचनों में आशा का दीप है, तेरे ही वचनों में आशा का दीप है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है, तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. तेरे ही वचनों में शांति संदेश है, तेरे ही वचनों में शांति संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. तेरे ही हाथों में दिल के अरमान है, तेरे ही हाथों में दिल के अरमान है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूँगा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 106 नाम लियो रे. गीत क्रमांक 106 नाम लियो रे. नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे. नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे. पाप हरेगा, ताप हरेगा, पाप हरेगा, ताप हरेगा. पावन पावन सुंदर मेरा यीशु का नाम, पावन पावन सुंदर
हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण नाचून गाऊन त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करणार आहोत. म्हणून जागेवर उभे राहा आणि नाचून गाऊन या गाण्यांमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. भिणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा
जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार को निकाला, समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार को निकाला. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वादे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात. नाही असे पाहिले मी कधी या जगात. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. प्रभू तुझ्या सामर्थ्या
असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेम प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेळे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊले आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेळे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊले आले पुढे कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण आपल्या प्रेमळ प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत म्हणून सर्वांनी उभेच राहून या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे हालेलुया 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 धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद प्रभु धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद 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 द्या स्वर्गीय पिता धन्यवाद. परमेश्वराला त्याचे आभार माना आभार त्याची माना. स्तुती करा स्तुती कर त्याला धन्यवाद द्या धन्यवाद कारण द्या. तोच आपल्यावर खरं प्रेम करतो हा, पिता. तोच आपली काळजी घेतो हा, तोच पिता. आपल्याला सांभाळतो होय, म्हणून पिता. आपलं कर्तव्य आहे की आपण त्याची स्तुती करावी धन्यवाद, त्याला पिता. धन्यवाद द्यावा होय, पिता. कारण की जिथे जिथे त्याची स्तुती होते त्याच्या नावाला उंचावलं जातं तो प्रभू तिथे हजर असतो हा, होय. पहा तो आपला प्रभू येशू तो आपल्या जवळ आहे म्हणून येशू. मोठ्याने टाळ्या वाजून त्याचे आभार माना अंतकरणातून बोला धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू नाचून आणि गाऊन आनंदी मनाने त्याची स्तुती करा धन्यवाद प्रभु यीशु नवे आकाश नवी पृथ्वी नवे नवे होणार नवे आकाश नवे पृथ्वी नवे नवे होणार येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार नवे
धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद पिता। प्रभु यीशु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु धन्यवाद यीशु। पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा। धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र धन्यवाद 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 द्या स्वर्गीय पिता धन्यवाद परमेश्वराला स्वर्गीय पिता। त्याचे आभार माना आभार त्याची स्तुती करा तुझी स्तुती कारण की करतो. त्याच्याच दयेमुळे आज आपण जिवंत आहोत प्रभू. होय, प्रभू. त्याच्याच प्रेमामुळे आज आपण जिवंत होय, आहोत प्रभू. पाहतो पिता परमेश्वर किती चांगला आहे होय, किती प्रभू. प्रेमाने भरलेला आहे होय, तो प्रभू. चांगला चांगला आणि अनंत असा चांगला आहे धन्यवाद. तो महान आहे तो होय, थोर आहे हा, तोच स्वर्गीय पिता. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होय, आहे प्रभू. त्याच्यामुळेच आज आपण त्याच्या चरणाशी या पवित्र मंदिरात एकत्रित झालेलो आहोत होय, त्याने आपल्यावर स्वर्गातून दया केलेली होय, आहे प्रभू. म्हणून आज आपल्याला त्याने त्याचा आदर सन्मान गौरव करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित केलेला आहे होय. आजचा सुंदर असा दिवस पाहण्याचं सौभाग्य त्याने आपल्याला दिलेलं आहे होय, त्याने प्रभू. आपला रात्रभर सांभाळ केला हा, स्वर्गीय. त्याने आजचा संपूर्ण दिवस आशीर्वादित केला हा, म्हणून त्या धन्यवाद. प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या धन्यवाद. त्याची स्तुती करा तुझी स्तुती अंतकरणातून त्याच्या नावाचा जय जयकार करा नावाचा जय मोठ्याने जयकार टाळा करतो. वाजून त्याला धन्यवाद द्या धन्यवाद. हृदयातून बोला धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू तूच माझा सांभाळ करतोस तूच माझ्यावर प्रेम करतोस तूच माझी काळजी घेतोस तूच माझ्या सर्व गरजा भागवतोस म्हणून तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो अंतकरणातून तुला धन्यवाद देतो धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू या क्षणापर्यंत तुम्हाला जिवंत ठेवलेला आहे आजचा सुंदर असा दिवस तू माझ्या जीवनात आणलेला आहे म्हणून मी तुझा आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रभू धन्यवाद 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 प्रभू धन्यवाद 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 नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा ला 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 प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गात जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गात ला 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 मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवू मान जरा प्रीतीचे उंच निशान गा प्रभूचे गौरव गा जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गा ला 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 येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभू तारणहार येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभू तारणहार आला बहर आनंदाला आता आमचे हरपे पांतरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गात जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गात प्रभूचे गौरव गात प्रभूचे गौरव गात धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद. धन्यवाद स्वर्गीय पिता धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद धन्यवाद प्रभू पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद धन्यवाद द्या स्वर्गीय पिता धन्यवाद. परमेश्वराला त्याचे आभार माना आभार त्याची स्तुती करा तुझी त्याच्या स्तुती पवित्र करतो. नावाला उंच तुझ्या नावाला पहा उंचावी. त्या प्रेमळ पिता परमेश्वराने आपल्यासाठी हे सुंदर आकाश निर्माण केलेलं होय आहे पित्या. आकाशामध्ये सूर्य चंद्र ताऱ्यांची निर्मिती केली होय त्याने पित्या. आपल्यासाठी या पृथ्वीची निर्मिती केलेली होय आहे पित्या. या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केलेला होय आहे पित्या. पृथ्वीवरती झाडे झुडपे पशु पक्षी पशु प्राणी डोंगर टेकड्या नदी नाल्यांची निर्मिती केलेली होय आहे पित्या. म्हणून त्या प्रेमळ प्रभूला स्वर्गीय पित्याला अंतकरणातून धन्यवाद द्या धन्यवाद पहा पित्या. त्या प्रेमळ प्रभूने समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केलेले होय आहेत पित्या. जलचर प्राणी निर्माण केलेले हा आहेत पित्या. जीव जंतू निर्माण केलेले होय आहेत पित्या. म्हणून त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद धन्यवाद द्या पित्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा धन्यवाद त्याने पित्या. आपल्याला कोणत्याही पक्षाप्रमाणे नाही कोणत्याही प्राण्याप्रमाणे नाही तर तो जसा आहे त्याच्या प्रतिरूप
स्वरूप असं त्याच्या समानतेमध्ये आपल्याला निर्माण केलेलं होय, आहे. स्वर्गीय तोच पित्या. आपल्यावर खरं प्रेम करतो. होय, पित्या. म्हणून त्या पिता परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद, पित्या. अंतःकरणातून त्याची स्तुती तुझी करा, स्तुती करतो. त्याच्या नावाला उंचवा. तुझ्या नावाला पहा त्या उंचावा. पिता परमेश्वराने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर दिलेलं होय, आहे. पित्या. पाहण्यासाठी डोळे दिलेले आहेत, होय, पित्या. ऐकण्यासाठी कान दिलेला हा, आहे, पित्या. बोलण्यासाठी मुख दिलेला आहे, होय, काम पित्या. करण्यासाठी हात आणि चालण्या फिरण्यासाठी पाय दिलेले होय, आहेत. पित्या. या शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल त्याचे आभार माना, त्याचे आभार त्याची मानतो. स्तुती करा, त्याच्या पवित्र धन्यवाद, नावाला पित्या. उंचवा. धन्यवाद, धन्यवाद द्या पित्या. स्वर्गीय पित्या परमेश्वराला. धन्यवाद, पित्या. पाहतो प्रेमळ प्रभू आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो, होय, त्या पित्या. अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याचे आभार माना. धन्यवाद, तो प्रेमळ पित्या. प्रभू आपल्याला पिण्यासाठी पावसाचं गोड धन्यवाद, पाणी पित्या. देतो, त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याची स्तुती करा. आभार पाहतो मानतो. पिता परमेश्वर आपल्याला शुद्ध हवा देतो, होय, श्वास घेण्यासाठी तोच आपल्याला जिवंत ठेवतो. होय, त्या पित्या. प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, पित्या. अंतःकरणातून त्याची स्तुती तुझी करा, स्तुती सर्व करतो. उपकारांची आठवण करून, सर्व आशीर्वादांची आठवण करून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, पित्या. त्याची स्तुती करा, अंतःकरणातून स्तुती त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, मोठ्याने टाळ्या वाजून त्याचे आभार माना. धन्यवाद, अंतःकरणातून बोला, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 प्रभू, धन्यवाद. नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. धन्यवाद द्या स्वर्गीय पिता धन्यवाद, परमेश्वराला. धन्यवाद. त्याचे आभार माना, धन्यवाद. त्याची स्तुती करा. धन्यवाद. पहा, आठवण करा, आपण पापामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, होय. जगाच्या अंधारात होतो. होय, पित्या. त्या प्रेमळ प्रभूचे आभार माना आणि त्याची धन्यवाद. स्तुती करा की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी, होय, प्रभू. त्याने आपल्यावर दया केली आणि होय. त्याने आपल्याला वाचवण्यासाठी प्रभू येशू. त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. Thank त्या you, प्रभू Jesus. येशूचे आभार माना धन्यवाद, की तो प्रभू प्रभू येशू. येशू ख्रिस्त स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून, महिमा सोडून या जगात आला. होय, तो प्रभू येशू. आपल्यासाठी परमेश्वर असून इतका नम्र आणि लीन झाला होय, की प्रभू त्याने येशू. मानव रूप धारण केलं. हा, प्रभू त्या येशू. प्रेमळ प्रभूचे आभार माना, आभार. त्याची स्तुती करा, तुझी स्तुती करा. अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या धन्यवाद. की तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला होय. आणि आपल्या जीवनातले सर्व आजार, दुःख, संकट त्याने काढून टाकले. होय. त्या प्रेमळ प्रभूने आपले आजार बरे केले, होय. त्याने आपले अश्रू पुसले, होय, प्रभू येशू. त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले हा, प्रभू आणि आपलं येशू. नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलं. धन्यवाद, त्या प्रभू प्रेमळ येशू. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, प्रभू अंतःकरणातून त्याची स्तुती करा धन्यवाद, की प्रभू तो आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवन, आपलं हृदय त्याच्या प्रेमाने, आनंदाने, शांतीने त्याने भरून काढलं. धन्यवाद. त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, प्रभू अंतःकरणातून त्याची स्तुती करा, नाचून आणि गाऊन त्याच्या पवित्र नावाला उंचवा. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता पूर्णपणे शांत होऊन आपण आता त्या प्रेमळ प्रभूची आराधना करूया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आता त्या प्रेमळ प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून शक्य असेल त्यांनी गुडघ्यावरती यायचं आहे. पूर्णपणे शांत व्हा आणि पूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूच्या आत्म्याशी एकरूप व्हा. पहा, तो प्रभू पवित्र पवित्र आणि अति पवित्र आहे. तो अगम्य प्रकाशात राहणारा देव आहे. धन्यवाद. तो इतका पवित्र आहे की त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशामुळे संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे. तोच अल्फा आणि ओमेगा आहे. तोच आदी आणि अंत आहे. तोच सुरुवात आणि शेवट आहे. धन्यवाद. तोच एकमात्र असा परमेश्वर आहे जो धन्यवाद. स्तुतीचे पात्र आहे. होय. तोच सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. होय प्रभू. त्या प्रेमळ प्रभूची आराधना करूया. धन्यवाद. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि त्याची आराधना करा. येशू 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 मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन येशू मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन येशू 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 मेरी मुक्ति मुक्ति मेरी येशू येशू मेरी मुक्ति येशू मेरी मुक्ति मुक्ति मेरी येशू येशू मेरी मुक्ति येशू 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 मेरी शांति शांति मेरी येशू येशू मेरी शांति येशू मेरी शांति शांति मेरी येशू येशू मेरी शांति येशू 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 येशू. धन्यवाद पिता. धन्यवाद. धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ प्रभूला आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद पिता. धन्यवाद. पहा, तो प्रभू येशू ख्रिस्त
आपल्यासाठी त्याला वधस्तंभावरती खेळण्यात आलं. होय. आपल्यासाठी चाबकाचे फटके त्याच्या शरीरावरती मारण्यात आले. होय आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावरती घेतली. होय त्याचा छळ करण्यात आला, त्याचा प्रभू अपमान करण्यात आला, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याला प्रभू थोबाडीत मारण्यात आलं, होय प्रभू त्याच्या डोक्यात विषारी काट्याचा मुकुट घालण्यात आला. तरी सुद्धा तो सहन करत होता, कारण की त्याला आपल्याला वाचवायचं होतं. त्या प्रेमळ प्रभूने आपल्याला मरण यातना न व्हाव्या म्हणून स्वतः मरण यातना सहन केल्या. त्या प्रेमळ प्रभूच्या Thank you, दुःख Jesus. सणाकडे Thank you, पहा Jesus. आणि त्याचे आभार माना, कारण की आभार. त्याच्याचमुळे आज आपण जिवंत आहोत. होय प्रभू. त्यानेच आपल्यासाठी त्याचं निष्पाप आणि निष्कलंक रक्त या पृथ्वीवरती सांडलेलं आहे. येस त्यानेच आपल्याला त्या दुष्ट सैतानाच्या मगरमिटीतून सोडवलेलं आहे. Yes. त्याच्या गुलामगिरीतून त्याने स्वतःचं रक्त त्याला खंडणी म्हणून दिलेलं आहे होय प्रभू. आणि आपल्याला विकत घेतलेलं आहे होय, आणि आपल्याला आशीर्वादित केलेलं होय, आहे. त्यानेच Jesus. आपल्यावरचे आजार, क्लेश, दुःख, संकट स्वतःच्या देहावरती घेतलेले आहे. त्या प्रभूला धन्यवाद. धन्यवाद. त्याच्या उपकारांची आठवण करा की धन्यवाद. तो Thank प्रभू you, येशू Jesus. ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती मरण पावला, होय. आपल्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान झाला. त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, परंतु मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला. धन्यवाद. तो आज देखील जिवंत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तो मरणातून उठल्यानंतर त्या प्रभूने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं. धन्यवाद. 40 दिवस 40 रात्र तो शिष्यांसोबत राहिला धन्यवाद. आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला. होय. परंतु आपल्या शिष्यांना त्याने अगोदरच अभिवचन दिलं होतं की मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा देईल. तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. पहा तेच अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने 50व्या दिवशी पूर्ण केलं. माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता आकाश उघडलं गेलं, स्वर्ग उघडला गेला आणि स्वर्गातून अग्नीच्या जिभा प्रत्येक शिष्याच्या डोक्यावरून उभ्या राहिल्या आणि ते संपूर्ण शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तोच पवित्र आत्मा प्रभू येशू आपल्याला सुद्धा देणार आहे. म्हणून आपल्या अंतःकरणाचे दरवाजे उघडा, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि मागा त्या प्रेमळ प्रभूला पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये. तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये. पवित्र आत्मा, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. तुझ्या दानाने आम्हाला भरून काढ, तुझ्या फळांनी आम्हाला भरून काढ. ये पवित्र आत्मा आहे, ये पवित्र आत्मा आहे. आम्ही तुझा आमच्या अंतःकरणात स्वीकार करत आहोत. ये पवित्र आत्मा, 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 ये पवित्र आत्मा. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे.
धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा। थैंक यू होली स्पिरिट, Thank you, Holy Spirit. थैंक यू होली Thank you, Holy Spirit. थैंक यू होली Thank you, Holy Spirit. हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ज्यांच्याकडे बायबल आहे त्याने पाहायचं आहे मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 46 पासून 50 पर्यंत। मत्तेचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 46 पासून 50 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते। तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत। तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा, माझी आई व माझे भाऊ। कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाबरोबर बोलत होता। त्याच्या बाजूला पुष्कळ लोकांची गर्दी होती आणि तो लोकांना देवाच्या राज्याची रहस्य, देवाची पवित्र वचनं शिकवत होता। आणि हे तो काम करत असताना प्रभूची आई आणि भाऊ त्याला भेटण्यासाठी आले। पण प्रभूच्या बाजूला एवढी गर्दी होती की त्यांना त्याच्यापर्यंत सहज पोहोचणं शक्य नव्हतं। आणि म्हणून कोणीतरी निरोप घेऊन आला की तुझी आई आणि भाऊ बाहेर उभे आहेत, तुझ्याशी बोलायचं आहे। ते तुला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी बाहेर उभे राहिलेले आहेत। जेव्हा येशूला हा निरोप मिळाला तेव्हा निरोप आणणाऱ्या माणसाला त्याने विचारलं, कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? आणि आपल्या शिष्यांकडे हात करून प्रभू म्हणाला, हे जे देवाचे वचन पाळतात, देवाचं वचन ऐकतात आणि पाळतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई आहेत। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभू येशू गावोगावी जाऊन, नगरोनगरी जाऊन सुवार्तेचा प्रसार करत होता। देवाची वचनं लोकांना शिकवत होता। आणि त्यावेळेला असे काही लोक त्याच्याबरोबर होते जे प्रभूच्या सतत सोबत असायचे। त्यांना शिष्य म्हटलेलं आहे। येशू जिकडे कुठे जायचा तिकडे ते त्याच्याबरोबर असायचे। आणि अशा वेळेला जेव्हा येशूची आई आणि भाऊ म्हणजे मानवी रक्ताने जोडले गेलेले त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी येतात, तेव्हा येशू म्हणतोय, कोण माझी आई आणि कोण माझा भाऊ? हेच
म्हणजे त्याचे शिष्य हेच माझे भाऊ आहेत, जे देवाची वचनं ऐकतात, पाळतात, त्याप्रमाणे वागतात, जे माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतात, तेच माझे भाऊ आहेत, त्याच माझ्या बहिणी आहेत आणि त्याच माझ्या आया आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. यावरून आपल्याला समजेल की ही देवाची किती तीव्र इच्छा आहे की आपण देवाची वचनं पाळणारे लोक असायला पाहिजेत. आपलं जीवन स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. आपल्या जीवनात आपण देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे वागलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. आणि जे कोणी देवाच्या वचनाप्रमाणे वागतात ते सगळे देवाच्या घरची माणसं बनतात, घरची माणसं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला माहीत आहे कुटुंबातले लोक आणि शेजारचे लोक यांच्यामध्ये खूप फरक आहे. आपण सगळं काही कुटुंबातल्या लोकांसाठी करतो. घरात चांगलं जेवण शिजलं तर घरातले सगळे एकत्र बसून जेवतात. शेजाऱ्यांचा विचार नंतर केला जातो जर काही उरलं तर. पण शेजाऱ्यांचा विचार पहिला नसतो, पहिला घरच्यांचा विचार असतो. देव जो वैभवाने भरलेला आहे, गौरवाने भरलेला आहे, आपण त्याच्या घरचे लोक बनू शकतो. त्याचे भाऊ, त्याच्या बहिणी, त्याची आई, आपण त्याच्या घरचे लोक बनू शकतो. एकच गोष्ट केली तर. येशू म्हणतो, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, म्हणजे जो देवाची वचनं ऐकतो आणि पाळतो, तो देवाच्या घरचा माणूस बनतो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जोपर्यंत आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे बनलो नाहीत, तोपर्यंत आपण देवाच्या घरचे लोक झालो नाहीत. म्हणून मी काही दिवसापूर्वी एक प्रवचन दिलं, ज्यामध्ये आपण बायबलमध्ये असं वाचतो की प्रभू येशूला खूप लोकांनी काही काही प्रश्न विचारले. लोक म्हणजे सामान्य लोक नाही, तर धर्मपुढारी, लोकांचे अधिकारी, ज्यांना नेहमी येशूला अडचणीत पाडण्याचा हेतू असायचा, ते येशूला वेगवेगळा प्रश्न विचारत होते. आणि त्याचमध्ये एक शास्त्री पण पुढे आला आणि त्याने पण येशूला विचारलं की सगळ्यात मोठी आज्ञा कोणती आहे. देवाने ज्या एवढ्या सगळ्या आज्ञा माणसाला दिलेल्या आहेत, त्यातली मोठी आज्ञा कोणती. आणि तेव्हा येशूने उत्तर दिलं, मोठी आज्ञा ही आहे की हे इस्रायल ऐक, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे, एकमात्र देव आहे. आणि म्हणून तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी ही की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि जेव्हा येशूने हे उत्तर दिलं तेव्हा तो शास्त्री लगेच म्हणाला की गुरुजी, आपण बरोबर बोललात की तो एकच आहे आणि त्याच्या वाचून दुसरा कोणी नाही आहे. आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रेम करणं, आणि जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं, हे सगळ्या होमार्पणापेक्षा आणि यज्ञबलीपेक्षा मोठं आहे. आणि तेव्हा येशू त्याला असं म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस. फार महत्त्वाचं येशूचं विधान आहे. तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस. याचा अर्थ अजून तू देवाच्या घरचा माणूस झाला नाहीस. तू देवाच्या घराच्या जवळ आलेला आहे पण घरचा माणूस नाही झाला. इथे आपल्या गेटच्या बाहेर जर बाजूने कोणी जात असतील तर आपण म्हणू का की ते प्रार्थना घरात आले? नाही, ते गेटवरून गेले, मग ते प्रार्थना घरात नाही आले. प्रार्थना घराच्या जवळून गेले पण प्रार्थना घराच्या मध्ये नाही आले.
तू देवाच्या राज्यापासून दूर नाही आहेस, म्हणजे तू देवाच्या राज्याच्या जवळ आलेला आहे पण अजून आत आला नाही आहेस, म्हणजे तू देवाच्या घरचा सदस्य बनला नाही आहेस. भाऊ बहीण, घरचा सदस्य बनला नाही आहेस. घरचा सदस्य कधी बनशील? जेव्हा देवाचं वचन पाळायला लागशील तेव्हा. तुला देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजलेलं आहे, माहिती आहे, म्हणजे तू घराच्या जवळ पोहोचलास. जेव्हा तू वचन पाळायला लागशील तेव्हा तू घरचा माणूस बनशील, म्हणजे येशूचा भाऊ बनशील. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला बायबलमध्ये आमचा ज्येष्ठ बंधू म्हटलेला आहे. ज्येष्ठ बंधू म्हणजे तो आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही सगळी लहान भावंड आहोत. पण तो आमचा ज्येष्ठ बंधू आणि आम्ही त्याची लहान भावंड अशा वेळी बनू शकतो जेव्हा येशू म्हणतो की तुम्ही माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागाल. ही देवाची इच्छा आहे की आपण त्याचं ऐकलं पाहिजे, आपण त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. जेव्हा आपण स्वतःची इच्छा पूर्ण करायला जातो तेव्हा आपण किती पाप करतो, किती वाईट वागतो, किती लोकांना त्रास देतो, किती लोकांवर अन्याय करतो आणि देवाला त्या अजिबात आवडत नाही आहे. म्हणून देवाची ही इच्छा आहे की आपण त्याच्या वचनाप्रमाणे चालावं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं. जगामध्ये पाप किती वाढलेलं आहे. स्वैराचार म्हणजे माणसं स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतात, याचं प्रमाण किती आहे, किती आहे सांगू? बायबलमध्ये एक उदाहरण आहे, म्हणण्यापेक्षा सत्य घटना आहे. जुन्या करारातली, ज्या वेळेला देव सदोम आणि गमोरा या 2 नगरांचा नाश करणार होता, म्हणजे देवाने पक्क ठरवलं होतं आणि देवाने त्याप्रमाणे केलंही. कारण ही दोन्ही नगरं एवढी पापाने घाणेरडी झालेली होती, एवढी अमंगळ आणि एवढी दूषित झालेली होती की देवाला त्यांच्याकडे बघवत नव्हतं. आणि म्हणून देवाने ठरवलं होतं की या दोन्ही नगरावर अग्नी पाडून यांचा नाश करायला. परंतु ही बातमी देवाने आपल्या एका सेवकाला अगोदर कळवली, अब्राहमाला. जेव्हा अब्राहमाला देवदूतांनी येऊन सांगितलं की तुझ्यापासून जवळ ती 2 नगरं आहेत ना, ती देव नाश करणार आहे, तेव्हा अब्राहम घाबरला. त्या लोकांमध्ये अब्राहमाचा पुतण्या पण राहत होता. तेव्हा अब्राहम त्याला देवदूताला विचारतो, समजा त्या नगरामध्ये 50 नीतिमान माणसं असली तर त्या 50 नीतिमान लोकांना सुद्धा तू त्या पाप्यांबरोबर नाश करणार का? हा अब्राहमाचा प्रश्न होता. बाकीचे सगळे लोक पापी असतील, पण समजा तिकडे 50 माणसं देवाच्या वचनाप्रमाणे वागणारी असली, 50 माणसं नीतिमान असली, तर त्या 50 लोकांचा सुद्धा त्या पाप्यांबरोबर तू नाश करणार का? तेव्हा देवाचं त्याला उत्तर होतं की त्या नगरात जर मला 50 माणसं नीतिमान मिळाली तर मी कोणाचाही नाश करणार नाही, ती नगरं मी तशीच ठेवेन, त्यांना उद्ध्वस्त करणार नाही. मग अब्राहम जरा मनातून घाबरला, समजा 50 नाही मिळाली तर. म्हणून त्याने विचारलं, मी जरा हिम्मत करून परत विचारतो, 50मधून 5 कमी मिळाली तर, 45च असली तर? देव म्हणाला तरी हरकत नाही, 45 लोकांसाठी मी सगळ्यांनाच वाचवेन. मग अब्राहम म्हणाला समजा 40च असली तर? थोड्या वेळाने बोलतो, पुन्हा एकदा विचारतो, हां समजा 30च मिळाली तर? आणि शेवटी अब्राहम हिम्मत करून बोलता, आता एकदा शेवटचं विचारतो, समजा 10च असली तर? आणि देव शेवटीही म्हणाला 10 जरी असली तरी मी त्यांना वाचवेन, त्या नगराचा विनाश करणार नाही. पण दुर्दैव, त्या एवढ्या मोठ्या नगरांमध्ये 10 पण नीतिमान मिळाले नाहीत. आणि देवाने लोटाला तिकडून बाहेर काढलं, तो अब्राहमाचा पुतण्या होता, त्याला बाहेर काढलं आणि त्या नगरावर अग्नी पाडून त्या सगळ्यांचा नाश करून टाकला. पाप किती वाढलेलं आहे, किती! एवढ्या मोठ्या नगरांमध्ये 10 नीतिमान माणसं मिळाली नाहीत देवाला. अब्राहमाने पहिला 50चा आकडा दिला, मग 5 कमी केले, कदाचित तेवढे कमी मिळाले तर देवाला सापडले नाही. मग त्यावरून 40वर आला, मग 30वर आला, मग 10वर आला आणि देव म्हणतो हरकत नाही, 10 जरी तिकडे असले तरी मी वाचवेन त्यांना. पण 10 पण मिळाली नाहीत. ही जगाची अवस्था आहे. जगात पाप पाप आणि पाप वाढलेलं आहे.
स्वार्थ एवढा वाढलेला आहे की कुणी कुणाचा विचार करत नाही, सगळे फक्त स्वतःचा फायदा बघतात. इथपर्यंत की ट्रेनमध्ये लोक चढत असताना मुंबई लोकलला एवढी गर्दी असते की चढताना जर कोणी खाली पडला तर लोक त्याला उचलायला पण थांबत नाहीत, त्याच्या अंगावर पाय देऊन ट्रेनमध्ये चढतात. म्हणजे त्याचं काय व्हायचं ते होऊ दे, मला ऑफिसला वेळेवर जाता आलं पाहिजे, मला माझ्या कंपनीत वेळेवर जाता आलं पाहिजे, माझा तिकडे लेट मार्क नाही पडला पाहिजे, नाहीतर माझा तेवढा पगार कापला जाईल. तो पडलेला आहे, त्याच्याकडे कोणी बघत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ही जगाची अवस्था आहे. प्रेम पूर्णपणे सुकून गेलेलं आहे, सुकून. आपण उन्हाळ्यामध्ये ही झाडं बघतो ना, फक्त काड्या काड्या दिसतात, पानं दिसत नाही आहेत. ही उन्हाळ्यामध्ये झाडांची जशी अवस्था होते, भकास निसर्ग दिसायला लागतो. खरं म्हणजे माणसाची अंतःकरणं अशी भकास झालेली आहेत. प्रेम सुकून गेलेलं आहे. अंतःकरणं दगडासारखी झालेली आहेत. कुणी कुणावर प्रेम करत नाही, कुणी कुणाचं सहन करत नाही, कुणी कुणाला मदत करत नाही, कुणी कुणावर दया करत नाही, कुणाला कुणाचा कळवळा येत नाही, कुणाला कुणाबद्दल करुणा वाटत नाही. ही आज जगाची अवस्था आहे. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या, देवाची आपल्यासाठी इच्छा आहे की आपण सुकलेल्या हृदयाचे लोक असू नयेत, तर आपलं हृदय देवाच्या प्रीतीने, पवित्र आत्म्याच्या प्रेमाने ओलं असलं पाहिजे. आपण देवाची वचनं आणि देवाच्या आज्ञा पाळणारे लोक असायला पाहिजेत. आणि देवाच्या आज्ञा खूप मोठ्या नाही आहेत, देवाची वचनं खूप कठीण नाही आहेत. जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांवर दया करतो, तेव्हा स्वर्गात देवाच्या हृदयाला आनंद होतो. हालेलुया, 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 हालेलुया. जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण, तीच माझी आई. तुम्हाला येशूच्या घरचं बनायचं आहे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला सुरुवात करा. म्हणजे देवावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम करायला सुरुवात करा. अशाने तुम्ही देवाच्या घरचे बनाल. आणि जेवढे देवाच्या घरचे बनतात त्यांना काहीही कमी पडत नाही. त्यांना देवाचं संरक्षण कमी पडत नाही, त्यांना देवाची कृपा कमी पडत नाही, त्यांना देवाचे आशीर्वाद कमी पडत नाही, त्यांना जीवनात कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही, कारण ते देवाच्या घरचे झालेले आहेत. म्हणून देव त्यांना भरभरून आशीर्वादित करतो, देव त्यांचा सांभाळ करतो, देव त्यांच्या गरजा भागवतो, कारण देव त्यांचा बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारे लोक बना. इच्छेप्रमाणे वागणारे, फक्त प्रवचन ऐकणारे आणि फक्त बायबल वाचणारे बनू नका. बायबल वाचणारे लोक खूप आहेत, प्रवचन ऐकणारे लोक खूप आहेत, पण बायबल वाचून त्याप्रमाणे वागणारे आणि प्रवचन ऐकून त्याप्रमाणे वागणारे लोक थोडके आहेत. येशूच्या मागे जाणारे लोक केवढे होते? खूप. आपण बायबलमध्ये वाचतो की त्याच्या मागे हजारोंच्या संख्येने लोक असायचे. एवढी गर्दी असायची, एवढी गर्दी की कोणाला जर येशूपर्यंत पोहोचायचं असेल तर पोहोचता पण येत नव्हतं. जक्कयाच्या बाबतीत आपण बघतोय की फक्त येशू दिसावा म्हणून तो झाडावर चढून बसला होता. म्हणजे केवढी गर्दी सांगा. एवढी गर्दी की मला येशू दिसला पाहिजे म्हणून तो झाडावर बसला येशूला बघण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, ही सगळी माणसं स्वर्गात जातील का? 3.5 वर्षे येशू इस्रायलमध्ये काम करत होता, गावागावातून नगरानगरातून फिरत होता, हजारो लोक त्याच्या मागे जात होते, नेहमी त्याच्या बाजूला लोकांची गर्दी असायची. ते सगळेच्या सगळे स्वर्गात जातील का? मुळीच नाही. म्हणून प्रभू येशूने एकदा असा जमाव जमलेला असताना त्यांनाही म्हटलं होतं, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही?
प्रभूने असंही म्हटलं की मला प्रभू प्रभू म्हणणाऱ्या सगळ्यांचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचाच होईल. नुसती प्रार्थना करणं, टाळ्या वाजवणं, गाणी गाणं एवढ्यावर भागत नाही आहे. प्रार्थना करणं खूप चांगली गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. गाणी गाणं, टाळ्या वाजवणं, देवाची स्तुती करणं, भजनं गाणं हे सगळं चांगलं आहे. परंतु त्याहीपेक्षा वरची गोष्ट ही आहे की आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. आपण एकमेकांवर प्रेम करणारे लोक असले पाहिजे. देवाची इच्छा काय आहे? प्रेम ही देवाची इच्छा आहे. प्रेम ही देवाची एकमेव परिपूर्ण आज्ञा आहे. प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा. देव सतत हेच सांगतो, प्रेम करा. आणि तेच करता येत नाही आहे. लोकांना प्रार्थना करणं सोपं वाटतं, उपवास करणं सोपं वाटतं, पण प्रेम करणं कठीण वाटतं. हालेलुया, 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 हालेलुया. एका बहिणीची साक्ष आहे. ती आपल्या मराठी परिवारातली बहीण आहे. तुम्ही या बहिणीची साक्ष बघा. ती म्हणते की तिच्या लहान वहिनीबरोबर तिचं भांडण झालं आणि भांडणामध्ये तिने काही चुकीचे शब्द तिच्या वहिनीला बोलले आणि मग बरंच काही झालं आणि तेव्हापासून तिने आपल्या वहिनीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर काही दिवस गेले आणि या बहिणीला खोकला सुरू झाला. एवढा भयंकर खोकला, एवढा भयंकर की ती म्हणते मला बोलता पण येत नव्हतं, घरात काम पण करता येत नव्हतं. सतत खोकला असायचा. घरात कोणी बाहेरची व्यक्ती आली तरी मला बोलायला होत नव्हतं. तोंडामध्ये कफ येत राहायचा आणि भयंकर खोकला होत राहायचा. जवळजवळ 1 महिनाभर खोकला होत राहिला. तिचा नवरा पण तिला म्हणायचं की तू जाऊन औषध तरी घे, अशाने तुझी स्थिती काय होईल, किती खोकला झालेला आहे. ही बाई प्रार्थना करत होती, कारण ती खूप वर्षापासून विश्वासामध्ये आहे. तिचा खोकला बरा व्हावा म्हणून ती प्रार्थना करत होती. प्रार्थनेला उत्तर काही येत नव्हतं आणि खोकला भयानक वाढत चाललेला होता. आणि एक दिवस यूट्यूबवरती तिने प्रवचन ऐकलं. प्रवचनात मी लोकांना सांगितलं होतं की आपल्या देवाच्या वचनातून सांगितलं होतं की जरी आपल्याला कोणाचा राग आला तरी तो राग मनात टिकवून ठेवायचा नसतो, नाहीतर त्या दरवाजातून सैतान आत येतो आणि आपल्या शरीरामध्ये आजार आणतो. हे जेव्हा प्रवचन तिने ऐकलं तेव्हा तिला एकदम स्पष्टपणे जाणीव झाली की मी काही दिवसांपूर्वी माझ्या वहिनीबरोबर भांडण केलेलं आहे आणि मी इतका काळ तिच्याबद्दल एवढा राग मनात ठेवलेला आहे आणि मी तिच्याशी बोलत पण नाही आहे आणि म्हणून हे सगळं माझ्या बाबतीत घडत आहे. तिने घरामध्ये गुडघे टेकले, खूप रडली, तिने पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली आणि ती म्हणते की तरीही मला असं वाटत नव्हतं की माझी प्रार्थना देव ऐकतोय म्हणून. ती रडत होती, प्रार्थना करत होती आणि मग नंतर तिने तिच्या त्या वहिनीला फोन केला जिच्याशी ती बोलत नव्हती. तिला तिने स्वतःहून फोन केला. ती म्हणते या घडीपर्यंत नेहमी मी असा विचार करत होते की मी का तिच्याशी बोलावं, तिची चूक आहे ना, मग तिने स्वतःहून माझ्याशी बोललं पाहिजे, माझी तर काही चूक नव्हती, मी कशाला बोलायला पाहिजे. परंतु यानंतर, या प्रवचनानंतर आणि प्रार्थनेनंतर देवाने तिच्या हृदयाला स्पर्श केला. तिने स्वतःहून वहिनीला फोन केला, तिच्याकडे क्षमा मागितली, तिच्याशी प्रेमाने बोलली आणि मग तिने प्रार्थना केली. आणि ही बहीण म्हणते अगदी त्या घडीपासून हा 1 महिन्याचा खोकला पूर्णपणे नष्ट झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की ही बहीण जी देवाला ओळखत होती, जी प्रार्थना करत होती, जिला देवाची वचनं माहीत आहेत, ती जेव्हा दुसऱ्यांबरोबर असं शत्रुत्व ठेवते तेव्हा देवाला ते मुळीच आवडलं नाही. म्हणून येशू म्हणाला, तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करत नाही. येशूवर विश्वास ठेवणारे लोक दुसऱ्यांना फसवत असतील, लुबाडत असतील. येशूवर विश्वास ठेवणारे लोक खोटं बोलत असतील. येशूवर विश्वास ठेवणारे लोक स्वार्थाने वागत असतील, म्हणजे फक्त माझं आणि माझंच बघतात, दुसऱ्याचं बघत नाही आणि दुसऱ्याचा विचार करत नाही, तर तुम्ही स्वतःला फसवत आहात, देवाला नाही.
कारण तुमचं हालेलुया बोलणं किंवा टाळ्या वाजवणं, गाणी गाणं याद्वारे तुम्ही स्वर्गात जाणार नाहीत. येशूने ज्याप्रमाणे त्या शास्त्राला सांगितले की तू देवाच्या घराच्या बाजूला उभा आहेस, जवळ आहेस, आत नाही आलेला, त्याप्रमाणे जेवढे फक्त प्रार्थना करतात, प्रवचन ऐकतात, गाणी बोलतात, पण आपल्या हृदयात बदल करत नाहीत आणि देवाच्या वचनाप्रमाणे वागत नाहीत, ते अजूनही देवाच्या घराच्या बाहेर उभे आहेत. आतमध्ये त्यांनी पाय ठेवलेला नाही आहे, आत ते पोहोचलेच नाही आहेत आणि देवाच्या घरचे लोक झाले नाही आहेत. येशू म्हणत आहे, हेच म्हणजे कोण? माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणारे, माझी वचनं ऐकून त्याप्रमाणे चालणारे, हेच माझे भाऊ, याच माझ्या बहिणी, हीच माझी आई. येशूची मानवी रक्ताने जोडलेली आई बाहेर उभी होती, मानवी रक्ताने जोडले गेलेले भाऊ बाहेर उभे होते आणि येशू म्हणतो, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? ते इकडे माझ्या समोर बसलेले नाही आहेत, मी जातोय फिरतोय नगरोनगरी, ते माझ्यासोबत नाही आहेत, त्यांना देवाविषयी काही पडलेलं नाही आहे, देवाच्या वचनाविषयी काही पडलेलं नाही आहे, त्यांच्याकडे माझं लक्ष नाही आहे. हे जे इथे बसलेले आहेत, जे देवाची वचनं ऐकत आहेत आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत, तेच माझे भाऊ आहेत, त्याच माझ्या बहिणी आहेत आणि तीच माझी आई आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्याला त्याच्या घरचे लोक बनण्यासाठी बोलावलेलं आहे. घरचे, ही देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या घरचे लोक व्हायला पाहिजेत. देवाने आपल्याला गुलामगिरीसाठी बोलावलेलं नाही आहे. आपण गुलाम नाही आहेत. ज्याप्रमाणे एक मालक असतो आणि त्याच्या हाताखाली अनेक गुलाम असतात, त्याप्रमाणे आपलं देवाशी नातं नाही आहे. देव आपला मालक आणि आपण त्याचे गुलाम, हे नातं नाही आहे. देवाची इच्छा आहे की तो आपला बाप आणि आपण त्याची मुलं, तो बाप आणि आपण मुलं, असं नातं बनलं पाहिजे. मालक आणि गुलामाचं नातं नाही आहे, मालक आणि दासाचं नातं नाही आहे. म्हणून येशूने एकदा त्याच्या शिष्यांना असंही म्हटलं होतं की मी तुम्हाला मित्र म्हणत आहे, तुम्ही माझे दास नाही आहात, तुम्ही माझे मित्र आहात. आपण येशूच्या घरचे लोक बनावेत म्हणून देवाने आपल्याला बोलावलेलं आहे आणि आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी, पाप पुसून टाकण्यासाठी आणि सगळ्या पापातून शुद्ध करून आपण देवाच्या घरचे लोक बनले जावेत. म्हणूनच येशूने क्रूसावर बलिदान केलेलं आहे. आपली सगळी पापं स्वतःवर घेऊन प्रभूने स्वतःचा प्राण दिलेला आहे, अशासाठी की त्याच्या पवित्र रक्ताने आपण धुतले जावेत, स्वच्छ व्हावेत, देवाच्या घरात आपला प्रवेश व्हावा आणि आपण कायमचे सदा सर्व काळ देवाच्या घरची माणसं बनावीत. हालेलुया. म्हणजे देवाची मुलं, देवाच्या मुली बनून आपण देवाच्या घरात सदा सर्व काळ राहावेत, ही देवाची इच्छा आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्या पापांचा हृदयातून पश्चाताप करा, पापातून मुक्त व्हा आणि हृदयात बदल करा. स्वार्थी हृदय बदलून टाका, कडक अंतकरण नरम करा, सौम्य करा. देवावर आणि माणसांवर प्रेम करणारे लोक बना. सगळ्या अशुद्धतेपासून, वाईटापासून स्वतःला लांब ठेवा, ज्यामुळे आपण देवाची मुलं बनू. देव आपला बाप होईल आणि आपलं जीवन भरभरून आशीर्वादित होईल. हे जीवन आशीर्वादित होईलच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथलं जीवन संपलं की देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगात आपण सर्व काळ राहणार नाही. देवाने आपल्याला अनंत जीवनासाठी बोलावलेलं आहे. जेवढे जेवढे देवाच्या घरचे बनलेले आहेत, ते जेव्हा या जगात मरतात, म्हणजे त्यांचं शरीर मरतं, तेव्हा त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये प्रवेश करतो आणि ते देवाच्या घरात युगानुयुग राहतात. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय?
मनीषा अनिल निमला, मी जामशेतवरून आलेले आहे. माझ्या मुलाची मी साक्षी देत आहे. माझा मुलगा आता 3 वर्ष व्हायला 1 महिना राहिलेला आहे. ह्याचं वजनच वाढत नाही. 7 किलो किंवा 8 किलो असं वजन व्हायचं. आणि मला सांगायचे तिथे अंगणवाडीत काय तू दवाखान्यात घेऊन जा, औषधं चालू कर, नाही तर काय खायला दे असे सांगायचे. पण खातो तरी काय वजन वाढत नाही. औषध तर आणायचे पण औषध घेत नाही मुलगा. अशा वेळेस मंगळवारी मला सांगितलं वजन करायला बोलवलेलं आहे असं. तर मी प्रार्थना केली देवाशी, देवा आता मला परत शिव्या देतील असे म्हणून मी प्रार्थना केली की देवा माझ्या मुलाचं वजन वाढलं पाहिजे. असं करून मी मंगळवारी प्रार्थना केली संध्याकाळी. आणि दुसऱ्या बुधवारी मी सकाळी तिथे घेऊन गेली वजन करायला. आणि वजन केला तर रात्रीच्या रात्री देवाने चमत्कार केला. बुधवारी मग नंतर वजन केलं तर मुलगा 10 किलो झाला. म्हणून मला असा आनंद झाला की रात्रीच्या रात्री देवाने माझ्या मुलाचं वजन वाढवलं. तशीच माझी दुसरी साक्ष आहे. 3 वर्ष झाले आमच्या जीवनात खूप भांडण व्हायचं. कधीच असं राहत नाही का आम्ही भांडायचं नाही, असं प्रार्थना करतो तरी भांडायचेच. आमच्या जीवनात शांतीच नव्हती. अशा वेळेस आम्ही इथे प्रार्थनेला आले आणि समस्या पेटीमध्ये समस्या लिहून टाकली. तरी पण काही फरक पडला नाही. तरी पण मी विश्वास केला आणि माझा असा विश्वास होता काय देव एक ना एक दिवस आमच्या जीवनात चमत्कार करेल. आणि नंतर मी पहिल्याच शिबिरमध्ये भाग घेतला. देवाशी प्रार्थना केली, पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला आणि आता आज आमच्या जीवनामध्ये शांती आहे. तुमच्या मुलाचं वजन अगोदर किती होतं? 8 किलो किंवा 7 किलो असायचं. 8 किंवा 7 किलो होतं. हां. आणि तुम्ही रात्रभर रात्री अगोदर प्रार्थना केली दुसऱ्या दिवशी जाण्या अगोदर? हो, मंगळवारी रात्री प्रार्थना केलेली होती. आणि प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि आता त्याचं वजन 10 किलो झालेलं आहे. आता 10 किलो झालेलं आहे. आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या पतींमध्ये भांडणं व्हायची सतत भांडणं व्हायचे, एक दिवस पण चांगले राहायचे नाही. आणि निवासी शिबिरमध्ये प्रभूची दया तुमच्यावर झाली. आता भांडणं पूर्णपणे मिटले आहेत. हो, आता सर्व मिटलेले. आता आम्ही शांत आहेत. प्रेमाने राहतात. हो, आता प्रेमाने राहतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव मंदा अनिल जुनर, मी गंजाळ दळणवरनं आलेली आहे. आणि तुम्हाला काय त्रास होत होता? माझा त्रास माझ्या पाठीमागे सारखी आगसीसारखे होते आणि सगळं शरीराला फिरतसारखं होतं. ते 2 वर्ष तर झाली असतील. ते आता बरं झाले आहे प्रार्थनेमध्ये भाग घेऊन. आणि दुसरी माझी साक्षी हाताला गचकणाचं डागसारखं होतं, त्याची खाज येत होती. तरी तशीच होती. मी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, ती पण आता पूर्ण झालेली आहे. आणि तिसरी साक्ष, मी रविवारी प्रार्थनेला तेव्हा चांगला म्हणजे वेगळे गाणी आराधना स्तुती करण्यासाठी चांगला होता. आणि संध्याकाळपर्यंत आवाज येत नाही, ते माझ्या पापामुळेच होतं. मी देवाला सांगितलं ते माझ्या पापामुळे झालेलं आहे. आणि ते मला आणि दाना स्तुती करण्यासाठी मला जाब निघू दे. ते कालपर्यंत तसंच होतं. आज प्रार्थनेमध्ये भाग घेतला, सकाळपासून बरं आहे. तुम्ही सांगता की 2 वर्षांपासून तुम्हाला पाठीत काहीतरी फिरल्यासारखं जाणवत होतं. हां, आता मी प्रार्थनात भाग घेतला हे शिबिरामध्ये. मी ते शिबिरात आला, शिबिरामध्ये भाग. हां, शिबिरामध्ये भाग घेतला म्हणून मी देवाला धन्यवाद. आता तसा त्रास होत नाही तुम्हाला? पाठीत फिरल्यासारखं वगैरे जाणवत नाही होत आहे. फिरल्यासारखं आता होतच नाही अजिबात. आणि दुसरी साक्ष तुम्ही सांगता की तुमच्या हाताला खाज येत होती? हां, माझ्या हाताला खाज येत होती, ती पण आता संपूर्ण बरी झालेली आहे. आणि तुम्ही तेलाचा वापर केला त्याच्यासाठी? हां, तेल लावलं आणि शिबिरामध्ये भाग घेतला प्रार्थनेमध्ये, शिबिराच्या प्रार्थनेमध्ये, म्हणून माझा आजार सगळा बरा झालेला आहे. म्हणजे शिबिरामध्ये आजारमुक्तीच्या प्रार्थनेतच ते खाजेचा त्रास निघून गेला तुमच्या? गेलेला आहे. आणि तिसरी साक्ष तुम्ही सांगता? तिसरी साक्षी, जाबं ते सोमवार येईल ते जाबच नाही निघत माझे तोंडातनं. जाब थोडा निघतं, दुसरा ते जे तुमच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते? शब्द फुटतच नव्हते. तर मी देवाला सांगितलं ते माझ्या पापामुळे झालेलं आहे. मग माझे तोंडातनं शब्द यायला पाहिजेत म्हणून देवाला मी सांगितले काय देवा म्हणजे तोंडातून शब्द आहे. म्हणून शिबिरामध्ये भाग घेतला आणि गाणे आराधना ते आता बरं झालेलं आहे. स्तुतीमध्ये, गाण्यांमध्ये भाग घेतला आणि आता तुमच्या तोंडातून पूर्ण आवाज बाहेर येतो? हां, म्हणून आवाज बाहेर येत आहे, म्हणून देवाला मी धन्यवाद देते. तुमचं नाव काय? माझं नाव रमेश जाधव आहे. मला 4 वर्षापासून मूलव्याध त्रास होता. त्यामुळे मी शंडाला जायचो, त्यावेळी माझं पुष्कळ रक्त जायचं. आणि 15 दिवसाच्या अगोदर इथे मी प्रार्थनेमध्ये हजर होतो. त्यावेळेस लास्टच्या प्रार्थनेमध्ये बरदराने माझ्या डोक्यावरती माझी समस्या मी बरदरांना सांगितली की मला रक्ताचे जुलाब होत आहे. त्यावेळेस बरदराने माझ्या पोटावरती हात ठेवून प्रार्थना केली. त्यावेळी मला प्रभूचा प्रवेश झाला आणि माझं रक्तस्राव थांबलं. आणि मी घरी कधी चहा पित नव्हतो
आणि आज सकाळी मी चहा घेतला त्यावेळी मला काही त्रास झाला नाही. मी चहा पियायचं होतं, मला इथे प्रार्थनेमध्ये बसायचं होतं, म्हणजे मला पुष्कळ पोटामध्ये पोट फुगायचं आणि ॲसिडिटीसारखी जाणवायची. त्यामुळे मला प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घ्यायला जमत नव्हतं. आणि आता मी सकाळी चहा घेतला, मला काही त्रास झाला नाही. मी पूर्णपणे विश्वासमध्ये प्रार्थनेत भाग घेतला. तुम्ही 4 वर्ष तुम्हाला हा त्रास होता मूळव्याधीचा, आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास देखील होत होते. हो, पुष्कळ त्रास व्हायचा मला. दिवसातून 3 ते 4 वेळा बाथरूमला जायचं लागायचं. 3 ते 4 वेळा दिवसातून एवढा त्रास होत होता. हो. आणि 15 दिवसापूर्वी तुम्ही आलेले त्यावेळी ब्रदरांना तुम्ही समस्या सांगितली. हो, त्यांना मी माझी समस्या सांगितली की ब्रदर मला रक्ताचे जुलाब होत आहेत. आणि त्या ब्रदरांनी माझ्या पोटावरती हात ठेवून प्रार्थना केली. त्यावेळी माझा प्रभूच्या मला प्रवेश झाला आणि माझा रक्तस्राव आणि आजार माझा पूर्णपणे निघून गेला. आता 15 दिवस झाले काहीच त्रास होत नाही. काही त्रास होत नाही. प्रभूच्या दयेने तुमचा मूळव्याधीचा त्रास निघून गेला. आणि तुम्हाला चहा पिल्यावर पोट फुगायचं असा त्रास व्हायचा. पुष्कळ माझं पोट फुगायचं. या पिला की मला बाथरूमला जावं लागायचं. तुम्ही घरी पण चहा पित नव्हता? नाही, 4 वर्ष मी कधीच घरी चहा पिला नव्हता. 4 वर्ष तुम्ही घरी चहा पिलाच नव्हता? नाही. आणि आज इथे विश्वासाने प्रार्थना करून चहा घेतला. हो. आणि आता काहीच त्रास झाला नाही? काही त्रास झाला नाही. तुमचं नाव काय? माझं नाव रेशमी. मी तलासरीवरून आलेले आहे. तुम्हाला काय झालं होतं? मला 3-1 महिन्यापासून कंबर माझी खूप दुखत होती आणि हा खांदा दुखत होता. तर मी बरेच उपचार केले. माझ्या कमरेला शॉकसुद्धा लावला, पण ते काय आजार जात नाही होते. मग एका बहिणीने सांगितलं की तिकडे शिबिर होणार आहे, तर तिकडे तू चल असं. तर खरोखर मी शिबिरामध्ये आली. तर 2 रात्री इथेसुद्धा झोप नाही लागत होती. मग मी सिस्टरांना सांगितलं की माझी कंबर खूप दुखत आहे, मी रात्री झोपलीच नाही असं. तर मग सिस्टराने नाश्त्याच्या टायमाला मला केसीट ऐकायला दिली मोबाईलवर. आणि ती केसीट मी ऐकता माझी कंबरचा त्रास निघून गेला. आणि हे दोन्ही पाय खूप शिसवायचे, तर मी रात्रभर कधीच झोपत नाही. असे बरेच महिने गेले. आता माझे ते आजार सर्व निघून गेले आणि मी चांगली झोपत आहे. आणि जे मला डोक्यामध्ये टेन्शन होतं ते सुद्धा दूर झालेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देत आहे. 3 महिने तुमची कंबर दुखत होती? हो. आणि हात पण दुखायचा? हां, हे दुखत होतं, सर्वच दुखत होतं. मग मी विचार करत होते की प्रभू येशू मी काय करू, मी कुठे जाऊ, माझा आजार निघत नाही. पण खरोखर एका बहिणीने सांगितलं की तिथे शिबिर गरिबासाठी फुकट आहे, असं करून चल असं. तर मी लगेच तयारी करून इथे आली. आणि प्रभूने त्या शिबिरात तुमच्यावर दया केली. आता मी बरी आहे. तुम्ही 3 महिने झोपू शकत नव्हता? झोपच येत नाही होती. आणि ते अन्न खाल्लेलं सुद्धा पचत नाही. मग मी खूप रडायची रात्रीची. आणि इथून नेलेला तेल वगैरे लावायची, तरी काय माझा आजार जात नाही. मग मी खूप प्रभूशी रडायची की प्रभू माझा आजार का जात नाही, माझा काय पाप असेल मला दाखव. तरी पण मी तशीच इथे शिबिरात भाग घेतला तेव्हापासून मी चांगली झाली. तुम्हाला इतका त्रास होत होता की तुम्हाला झोप पण लागत नव्हती? नाही झोप लागत होती. पण प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि शिबिरामधून तुमचा त्रास पूर्ण बरा झालाय. आता किती दिवस झाले बरे झाले? आता 1 आठवडा झाला. 1 आठवडा झाला. आता मी चांगली झोपत आहे. जेवण व्यवस्थित जाते? व्यवस्थित आहे आता. तुमचं नाव काय? स्नेहल. माझं नाव स्नेहल संजय तुंबडा आहे. मी सफाल्यावरनं आलेले आहे. 2 महिने अगोदर माझ्या पाठीत एवढी अशी मोठी गाठ झालेली, ती बरीच होत नव्हती. खूप हे केलं पण बरी होत नव्हती. 15 दिवस अगोदर मी प्रार्थनेला आलेली, सिस्टरांकडून प्रार्थना घेतली आणि आशीर्वाद तेलाचा वापर करत राहिली. आणि 7 दिवस पण झाले नाही, ती गाठ पूर्णपणे जिरून गेली आणि एकदम पूर्णपणे बरी झाली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. ती गाठ केवढी होती? एवढी मोठी होती. तुमच्या हाताला जाणवायची? हाताला लागत होती. आणि असं झोपताना पण खूप त्रास व्हायचा. असं झोपलं ना की अशी चावायची आतल्यात. म्हणजे 1.5 महिने तुम्हाला झोपायला पण त्रास होत होता? झोपायला पण त्रास होत होता. अशी गादीवर झोपले तरी सुद्धा अशी खूप चावायची, ती आतल्यात अशी चावायची. 15 दिवसापूर्वी सिस्टरने प्रार्थना केली आणि तुम्ही विश्वासाने तेलाचा वापर केला. प्रभूच्या दयेने ती गाठ आता नष्ट झाली, एकदम पूर्णपणे बरी झाली. आता काहीच निशाण सुद्धा राहिलं नाही. आता निशाण पण राहिलं नाही. प्रभूने बरं केलं. हो. भाऊ, तुमचं नाव लोकांना सांगा. राजेश आडल, घोलवड जांबुगावरून आलेला आहे. तुमची साक्ष सांगा.
जानेवारी महिन्यामध्ये इकडे मी सेवेसाठी आलेला आणि संध्याकाळी जाताना बाईकवाल्याने मला ठोकलं, म्हणजे ठोकलं, उडवून टाकलं. म्हणजे तुम्ही मोटरसायकलवरून जात होता आणि पाठून कारवाल्याने तुम्हाला ठोकलं? नाही, समोरून ठोकलं. ते पण बाईकच होते, मोटरसायकलच होते. त्यांनी ठोकलं आणि मला ओढून दिलं आणि तिथेच मी प्रार्थना करायला लागलं. प्रार्थना करताना देवाने मला शक्ती दिली, म्हणजे जाण्यासाठी देवाकडे शक्ती मागितली. आणि जे ठोकणारा त्याला पण मी क्षमा केला तिथंच, आणि माझे काय चुकलं तर मला पण क्षमा करा असं सांगितलं. आणि तिकडनं घरी गेलं. नंतर माझे जे खुसेत दुखायचे ना पासलीमध्ये, ते तेलपानाने आणि प्रार्थनेने बरं झालं. नंतर मी तसंच मांडीतलं लागलेलं ते दुखतच होतं. पण आता गेल्या शिबिरमध्ये मंगळवारच्या दिवशी मी ते आजारमुक्तीची नाही, आपल्या पवित्र आत्म्याची प्रार्थना होती. त्या प्रार्थनामध्ये म्हणजे ते काही नाचून ते गाणं, म्हणजे नाचूनच मी प्रार्थना केल्या आणि त्याच सामर्थ्याने मी उड्या मारायला लागल्या. एवढ्या उड्या मारल्या की पुष्कळ उड्या मारल्या. आणि नंतर बघतो तर माझ्या पायातलं काहीच नाही, गुडघ्यातलं काहीच दुखायचं हे थांबून गेलं. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद. म्हणजे तुम्ही सांगत होता की तुम्ही जेव्हा ॲक्सिडेंट तुमचं झालं त्यानंतर तुमचे गुडघे फार दुखत होते? फार दुखत होते, म्हणजे असं काय तिथून चालायला नव्हतं, गाडीवर बसायला नव्हतं. पण कसं तरी मला देवाने शक्ती दिली, म्हणजे घरीपर्यंत पोहोचलो मी. आणि शिबिरामध्ये म्हणजे जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना सुरू होती त्या टाइम तुम्ही नाचून उड्या मारून नाचत होता? हां, खूप नाचत होते आणि त्यामध्ये माझं सगळं दुखणं निघून गेलं. तुमची पुढची साक्ष काय? त्याच काळात म्हणजे ते अपघात झाला त्याच काळात मला खोकलं आलं. म्हणजे असं खोकलं आलं ना, ते तसं कधी मी 15-16 वर्ष तेव्हा झालेलं तसं खोकलं होतं. पण ते खोकलं पुष्कळ होतं, म्हणजे अर्धा तासपर्यंत मी खोकलं असेल. पण असं मी काय केलं, बरोबरचं ते कुठलं तरी होतं प्रवचन, ते मी लावलं आणि झोपून गेलं. आणि नंतर ते संपल्यावर 2 मिनटं असेल ते सिस्टरचं प्रवचन होतं, ते त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की तुमचं मंदिर शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. असं जर तुम्ही 50 वेळेला कमीत कमी 50 वेळेला बोललं ना, तुमचं सगळं आजार निघून जाल. आणि मी तेच बोलत राहिलं, एक बाजूला खोकला एक बाजूला दुखत आहे, तरी पण तेच मनातून बोलत होतं. आणि त्याचे सण आणि मला 20 ते 25 वेळेला बोललं असेल आणि त्याच्यामध्ये सगळं एकेच सणात निघून गेलं खोकलं. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. म्हणजे तुम्ही सांगताय की जो खोकला तुम्हाला सतत अर्धा तास तुम्ही खोकत होता? अर्धा तास खोकत होता? अर्धा तास असं खूप खोकत, असं आतून पोटातून खवलून सारखं येतं. म्हणजे सिस्टरने सांगितलं होतं त्या प्रवचनमध्ये की तुम्ही 50 वेळा तरी बोला, पण तुम्ही 25 वेळा 20 ते 25 वेळा मी फक्त बोलला आणि ताबडतोब त्याच क्षणीत निघून गेलं खोकला. त्या क्षणी तुमचा खोकला निघून गेला? निघून गेला. दादा तुमचं नाव लोकांना सांगा. नवनाथ वातास. तुमची काय साक्ष आहे? माझी अशी साक्षी आहे का 8 दिवस झाले मला सतत खोकला यायचा. 7 वाजले का सुरू यायचा तर रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत. तर मी तसंच त्रास खूप व्हायचा. तर गुरुवारच्या दिवशी ऑनलाईन प्रार्थना लावली, तेव्हा सिस्टर बोलली प्रार्थनेच्या वेळेस का आजारी बघा ठेवा. तेव्हा मी घसा हात ठेवला आणि छातीवर एक हात ठेवला. मग 10 मिनटात मी चेक केलं, मग त्रास निघून गेला. आता काही त्रास होत नाही. आता किती दिवस झाले तुम्हाला त्रास होत? आता 2 दिवस झाले काही त्रास होत नाही. म्हणजे तुम्ही सांगताय की तो सतत खोकलायचा, संध्याकाळी 7 वाजले की रात्री 12 वाजता खोकला सतत चालू असायचा? हां, सतत. मग तुम्ही जेवायचे वगैरे नाही? जेवायचं अगोदरच. 7च्या अगोदर तुम्ही जेवायचे? हां, 7च्या अगोदर जेवण करायचं. तुम्ही ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जसा भाग घेतला? हां, तसं मग सिस्टर बोलली का आजारी बघा ठेवा. तेव्हा मी घशावर हात ठेवला नाही आणि एक छातीवर. मग तेव्हापासून बरं वाटतं. आता खोकला अजिबात येत? आता खोकला येत नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव जनाबाई मनोहर शेळके. काय साक्षी आहे तुमची? म्हणजे माझे केस पूर्ण गळत होते. आता 3रं वर्ष आहे. मग मी वर्षावाला गेले चमडीच्या डॉक्टरकडे आणि दवा आणली. 1 हप्ताभर लावली. परत मग मला लावायला कोण नव्हतं घरी. आणि मग तेल पॅराशूटची बाटली आणायची आणि देवाचे तेल 4 थेंब टाकायची, नाही तर पिता पुत्र पवित्र म्हणून तेल टाकायची. अशी करून पूर्ण लावायची हप्त्याला एकदा. आणि हे आपलं प्रार्थनेचं कारप नाही, ते कारप बांधायची आणि त्याच्यापासून माझे केस वाढत गेले. आता पूर्ण आता इथपर्यंत असलेले आता इथं केस आलेत माझे. एवढे लांब केस झाले तुमचे? दाखवा दाखवा. एवढा लांब तुमचा केस झालेला आहे. ताई समोर बघा. तुम्ही सांगताय की तुमच्या डोक्यावरचे सर्व केस गळून गेले होते? पूर्ण गेलेले. फक्त एवढं कंगवी भांग पडायला असे 2 बट्ट्या धरून गाठ बांधायची आणि वरून कार्प बांधायची
म्हणजे तुम्हाला बाहेर जायला वगैरे लाज वाटत असेल म्हणून तुम्ही स्कार्फ बांधायचा? कारप बांधायची बसमध्ये कामाला जायची ना, मग कारप बांधायची. देवा परमेश्वरा तू दया करणारा परमेश्वर आहे, तू महान आहेस परमेश्वरा, मला हे दव्याचं काहीच नाही, तू मोठा परमेश्वर आहे, मला केस येतील. मग कंपनीमध्ये कामाला गेले ना, ते लोक बोलायचे तुम्हाला काहीतरी बिमारी आहे, कॅन्सर वगैरे राहायचं नाही. मला ते लोक सांगत तुम्हाला काहीतरी कॅन्सर वगैरे असं सांगत? केस गळत्यात, कॅन्सरच्या बिमारी. नाही नाही, मला मी येशूची प्रार्थना करते, मला कॅन्सर बिन्सर काही होऊ शकत नाही, हे देवाने दिलेले केस आहे, देणार मला येशू, अशी बोललेली मी. माझे केस आता एवढे लांब. पुढे घ्या केस तुमचे, केस पुढे घ्या. एवढे लांब लचक केस तुमचे झालेले आहेत. नाहीतर इथे फक्त दोन पट्टे इथे आणि दोन पट्टे इथे, एवढंच केस फक्त उरले. असं होते पूर्ण या तळ हातासारखं होतं, डोकंही पूर्ण बाजूनी. म्हणजे हाताची कातडी जशी दिसते तसं तुमच्या टक्कल झालं होतं? पूर्ण टक्कल झालेलं, फक्त इथंच होते दोन, असंच बांधायची मी. प्रभूला धन्यवाद देते, प्रभू आपला महान आहे, परमेश्वर मला कोटी कोटी धन्यवाद देते देवा. हालेलुया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता विजया कृपे. सुनीता विजया कृपे. काय साक्ष आहे? माझी अशी साक्षी आहे की मला 12 वर्षे मूल नव्हतं. 12 वर्षांनी मी इकडे तिकडे 2 सिस्टर बसल्या तर माझ्या बाजूला राहत्यात. त्यांनी सांगितलं की तू एवढा दवाखाना करतेस, एवढं काय जादू तांत्रिक मंत्रीकडे दाखवतेस, खूप काय तू प्रयत्न केलीस. म्हणजे मूल होण्यासाठी तुम्ही खूप काही केलं होतं? खूप काय केलं मी मूल होण्यासाठी. दवाखान्यामध्ये किती एवढा पैसा घातलाय, 10 लाख रुपये तरी माझे दवाखान्यात गेले असते. एवढा खर्च केलात तुम्ही? एवढा खर्च केला आहे 12 वर्षांमध्ये. हां. तर त्या सिस्टर बोलल्या की तू एवढं दाखवतेस तर चल आमच्यासोबत. मी म्हणलं आता एवढं दाखवलं तर काय, चला मग मी येते तुमच्यासोबत. मी आले पहिल्या वेळेसच, तेव्हा प्रार्थनेमध्ये मी सामील झाले. आणि कधी आल्या होतात तुम्ही? मी सप्टेंबर 2019मध्ये मी इकडे आले. तर मग 6 महिन्यानंतर मग मी गर्भवती झाले. की मग त्या ह्याच्या कबरेसवर पण गेलेली, ब्रदरांच्या कबरेवर. हां, ब्रदरच्या कबरेवर गेलेली आणि तिकडे माती आणून तेल आणि मातीचा वापर रोज मी करायची. माझ्या झोपताळी पोटावर रोज मी मालिश करायची त्या पोटावर. मग मला हे 1.5 वर्षाने राहिली. मग तुम्ही गर्भवती राहिलात आणि तुम्हाला प्रभूने सुंदर मुलगी दिली. 1.5 वर्षाची ही मुलगी झाली आता माझी. 12 वर्षानंतर तुम्हाला मूल झालं? हो हो, 12 वर्षानंतर झालं मला. तुम्ही प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रभूने तुमच्यावर लगेच आशीर्वाद पाठवले? हो. आता 1.5 वर्षाची आहे का ती? हां, 1.5 वर्षाची आहे ती आता. तुम्ही सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. नीरा प्रल्हाद दलवी. काय साक्षी आहे तुमची? माझी अशी साक्षी आहे का मला 2 महिने झाले चक्कर येत होती. मी बसलो तरी चक्कर येत होती, निजलो तरी चक्कर येत होती, आणि रात्रीची झोपली कुशीला वल्ली तरी चक्कर येत होती, काय काम करत होतो तरी चक्कर येत होती. आता मी आलो गेले रविवारी, सिस्टरनी माझ्यावर प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला तर माझी चक्कर निघून गेली. आता पूर्ण त्रास निघून गेला, माझी चक्कर काय नाही आहे म्हणा. बस आता अजिबात चक्कर येत नाही? 1 आठवड्यापासून? 1 आठवड्यापासून. गेल्या रविवारी जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देण्यात आला त्यानंतरपासून तुम्हाला काहीच त्रास नाही झाला? पडलो, आशीर्वाद दिला सिस्टरनी तर मी खाली पडलो तर मला आता चक्कर येईन, अजिबात नाही. मी काम करतो तरी चक्कर नाही आहे, निजलो तरी चक्कर नाही आहे, बसलो तरी चक्कर नाही आहे, सकाळचे उठलो ना तो आथरून आवशी तरी मला चक्कर आहे. आता चक्कर अजिबात नाही आहे. देवाने तुम्हाला पूर्ण बरं केलेलं आहे. बरं केलं. कोटी कोटी धन्यवाद देतो येशू प्रभू, धन्यवाद कोटी कोटी देतो तुला धन्यवाद. ताई, तुमचं नाव काय आहे? मालती भानुदास जाबर. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे का मला आता 15 दिवस झालं बरं नव्हतं. मला कावेली झालेली पण मला माहिती नाही पडलं. मी डॉक्टरकडे गेली, रात्री मला पोरगी घेऊन गेली काहीतरी 11:30 वाजता दवाखान्यात. आईला पण बोलवलं. या तुमची आई? हां, माझी आई. पोरीने बोलवलं, जावायला पाठवलं की आईला घेऊन या. तर दुसऱ्या डॉक्टरकडे रात्री नेलं तर डॉक्टर बोलला आहे ताईंची BP भरपूर कमी झाली, हिला ॲडमिट करायला गेलं. 1 तासाबरोबर तुम्ही हिला ॲडमिट करा. मग नाही ॲडमिट केलं. मग दुसऱ्या दिवशी मला पोरगी परत दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेली तर ते डॉक्टरने पण BP चेक केली. तो डॉक्टर पण बोलला की हिला ॲडमिट करा तुम्ही, भले 2 दिवसासाठी तरी ॲडमिट करा. तर पोरी माझी घाबरली. परत मला सांगते मम्मी डॉक्टर ॲडमिट करायला सांगतात, आता काय करायचं. तर मी बोलले आईला घेऊन ये, आपला फॅमिली डॉक्टर जुचंदरला आहे, आपण तिथे जाऊ, तो डॉक्टर काय बोलते बघूया. मग तिथे गेलो. ते डॉक्टरने पण ॲडमिट नाही, तो बोलला मला डॉक्टरने ॲडमिट करायला लागले, 2 दवाखान्यात नेलेलं, मला ॲडमिट करायला सांगितले. तर तो डॉक्टर बोलला ॲडमिट करायची काय गरज नाही, मी BP चेक करतो. त्याने BP चेक केली तर BP नॉर्मल होती. मी प्रार्थना करून गेलेली की माझी BP
नॉर्मल झाली पाहिजे. तर त्यांनी चेक केली BP तर नॉर्मल आहे. आणि पोरीला डॉक्टर बोलला की कोण सांगते तुला की मम्मीची BP लो आहे म्हणून. बोले दोन्ही डॉक्टरनी सांगितलेलं. बोलते नाही मी दवा देतो त्याच्याने तिला आराम पडेल. मग औषध दिलं, इंजेक्शन दिलं, तरी पण मला बरं वाटत नव्हतं. 2 दिवसात बोलावलं. मी दुसऱ्या दिवशी परत गेली. बोला डॉक्टर मला बरंच वाटत नाही. मग त्या डॉक्टर बोलला आपण बाटली लावून बघू. भरपूर अशक्तपणा होता, कारण मला उठवायला लागत, मला चालायला पण येत नव्हतं. चालायला येत नव्हतं. मुली मला धरून घेऊन जायची, चक्करच सारखी येत होती मला. मग बाटली लावल्याच्या नंतर ब्लड पण चेक केला. तर ब्लड त्याचा नॉर्मल आला रिपोर्ट. तर परत मला 3 दिवसात बोलावलं डॉक्टरनी. त्याच्यानंतर मी पोरीला बोलले मला बरंच नाही वाटत, तू चल मला परत घेऊन. डॉक्टरांना विचारा नाही तर मला ॲडमिट तरी करायला सांगा. तर पोरगी बोलते चल जाऊया. परत आम्ही गेलो डॉक्टरकडे. डॉक्टर बोलते तुला अजून कसं बरं नाही वाटत. मग तू शुक्रवारी परत आली तेव्हा परत मला दवा दिला. मग मी काय करू मला समजत नाही. मग आमच्या बाजूला एक पोरगा राहतो, तो बोला चल मी तुला भाईंदरला घेऊन जातो, कावेली उतरवून तरी बघूया. मग कावेली उतरवायला गेलो तर कावेली भरपूर होती मला. मग तिथं पण मला धरून नेलं, रिक्षा करून धरून नेलं ते कावेलीवाल्याजवळ. तर मग कावेली उतरवली, भरपूर कावेली होती. मग परत 2 दिवसात मला बोलवलं, परत मी कावेली उतरवायला गेली तर कमी झालेली. पण त्याच्यानंतर मला तरी पण बरंच नव्हतं वाटत, चक्करच करत होती. म्हणजे थोडाफार फरक आला पण तरी एकदम तब्येत माझी व्यवस्थित नव्हती. त्याच्यानंतर मग मी रविवारच्या प्रार्थनाला आली. आईना फोन केला, आई प्रार्थनाला तुम्ही येता का. तर बोलते हो येतो आम्ही. मला बरं वाटत नाही, मी काय करू, मी प्रार्थनाला कशी जाऊ. पोरी बोलली का आई तुम्ही रस्त्यावर या, रिक्षा थांबवा, मम्मीला मी एकटीला सोडणार नाही, भरपूर चक्कर येते तिला. तर मग आईनं ती आली, रिक्षा थांबवली, तिथून मला घेऊन आली. मी जतोपा तिथे आली. तर मला चक्कर येत होती, मला प्रार्थनाला जाऊ का नको जाऊ असं व्हायचं. पण नाही, मला प्रार्थनाला जायला मी तेव्हाच मला बरं वाटेल. मी आली रविवारच्या प्रार्थनाला, गेल्या रविवारच्या सिस्टर आई मला आशीर्वाद दिला. तेव्हा माझी चक्कर पण पूर्ण गेली आणि माझी तब्येत पण व्यवस्थित आहे. आणि शुक्रवारपासून कामाला पण जायला लागली आणि इंजेक्शन घ्यायला मी परत गेली नाही. येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलेलं आहे. बरं केलं पिता परमेश्वर, धन्यवाद प्रभू येशू. तुमचं नाव सांगा. माझं नाव रेवती तुकाराम माळके. तुमची काय साक्ष आहे. माझी साक्ष अशी आहे, माझ्या डोक्याला इथे नळ लागला होता पाण्याचा. तो 10 वर्ष तिथे बरंच नाही होत होतं. 10 वर्षापूर्वी नळ लागलेला का. कुठे लागलं होतं. ते लागला होता इथे. ते 10 वर्षापूर्वी लागला होता, तो बराच नाही होत होता. मी प्रभूकडे प्रार्थना केली. आशीर्वाद तेलाची मी आशीर्वाद तेल लाईत राहिली. 10 वर्षाच्या नंतर आता 6 महिने झाले तो बरा झाला आहे. म्हणजे तिथे जखम झालेली. तुला धन्यवाद देते, त्याच्या नावाला उंचाविते. धन्यवाद प्रभू येशू. आई डोळे उघडा. प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. जखम झालेली का तिथे. हा जखम झालेली. त्यातून रक्त यायचं. रक्त भरपूर यायचं. काय लागलं जरा तरी रक्त यायचं. म्हणजे काय जरा लागलं तरी रक्त यायचं. हां. तुम्ही केस वगैरे कसे विंचरायचे. मी केस नाही विंचरायचे, असे त्या बाजूला नाही विंचरायचे, असे इकडून असे विंचरायचे. ते जरा लागलं तरी तिथून रक्त यायचं. मग तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करत राहिले आणि प्रार्थनेच्या तेलाचाच वापर करत राहिले. आशीर्वाद तेलाचा वापर करत राहिले. म्हणजे ती जखम त्याच्यातून रक्त येत नाही. नाही रक्त आता नाही येत. आता तुम्ही केस वगैरे विंचरता. हां केस वगैरे विंचरते. आता काही लागलं तरी तिथून रक्त येत नाही. नाही. जखम पूर्णपणे सुकली आहे. जखम पूर्णपणे सुकली. तुमची पुढची काय साक्ष आहे. पुढची माझी साक्ष अशी आहे, आमच्या घरातली फ्रीज बिघडली होती. एक महिना सतत त्याचे पाणी गळत होतं आणि मोठमोठ्याने आवाज येत होता. आम्ही प्रभूच्या आशीर्वाद तेलाचा क्रूस काढला, तर 2-3 वेळा काढला. नंतर आवाज येऊचा बंद झाला, पाणी गळाचे बंद झाले. आता चांगली फ्रीज चालते. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. तुमचं नाव सांगा. सीता आहे. पूर्ण सीता चक्रनारायण. आणि काय साक्ष आहे. माझी साक्ष आहे की मी ऑनलाईनवरती सिस्टरची प्रार्थना, मी पहिली बार आलती गेल्या टायमाला इथं.
तर सिस्टरची मी प्रार्थना ऐकत होती ऑनलाईनवरती आणि त्या प्रार्थनाद्वारे मला असं अनुभवलं की माझ्या बहिणीचे मी पैसे घेतले होते 10,000 रुपये म्हणजे काही, तर ते मी तिला परत नव्हते करत. मी तिला अर्धे दिले होते, अर्धे बाकी होते. पण माझ्या मनात शांती नव्हती, खूप मला चिडचिड भांडणं घरामध्ये. पण मी अशी प्रार्थना ऐकून मी तिचे पैसे देऊन टाकले, फोनमधनं ऑनलाईन करून देऊन टाकले तिचे पैसे. आणि तेव्हापासून मग माझ्या मनाला खूप शांती आली. मी ऑनलाईनवर सिस्टरांचं प्रवचन ऐकलं. प्रवचन ऐकत राहायची आणि त्याचद्वारे माझ्या असं मनामध्ये आलं की कुणा बहिणीचे पैसे माझे बाकी आहेत. आज 5 वर्ष झाले होते मी तिचे पैसे घेतले होते. 5 वर्षांपूर्वी घेतले होते. 5 वर्ष झाले होते. मी तिचे पैसे देऊन टाकले, पण अर्धे बाकी होते. पण माझ्याकडे असून पण मी तिला देतच नव्हती. पण मी जेव्हा सिस्टरची प्रार्थना ऐकत राहिली त्याद्वारे मला असं वाटलं की नाही, मी बहिणीचे पैसे द्यायला पाहिजे. आणि त्याचद्वारे मी तिचे पैसे दिले. तेव्हापासून मला खूप शांती आली मनाला. तुमच्या अंतःकरणात शांती आली. शांती आली एकदम. आणि माझ्या घरात पण खूप शांती एकदम. घरात जे वाद व्हायचे ते पण होत नाहीत आता. नाही होत, शांती एकदम. आणि पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्ष अशी आहे की मी इथं पहिली बार आले गेल्या संडेला. तर मला तिथे पुढे उतरवलं रिक्षावाल्यानी आणि मला बोलला की तिकडे मी विचारलं एका दोघांना, तर ते बोलले की इथं चर्च नाही, आता पुढे जावं तुम्ही. मग मी पुढे पण तसे चालत आले, इथपर्यंत आले. इथं सगळ्यांना विचारलं मी, तर कोणीच मला सांगितलं नाही. बोले और आगे जाओ. मग मी पुढे पण तर इथपर्यंत आले. इथं पानटपरी आहे, तिथं विचारलं मी, तर तो पण बोला नाही, तुम वापिस और आगे जाओ करके, उधर है चर्च करके. तर मी म्हणलं हे लोक आता काय, इथं कोण दिसत पण नाही. मग मी तिथंच उभी राहून प्रभूजवळ प्रार्थना केली का प्रभू मला परत तर नाही जायचं, मला केंद्रातच जायचं आहे प्रार्थनाला. आणि तेवढं तिथं कोणीच दिसत नव्हतं रोडला, पण 2 भावांनी मला तिथं आवाज दिलं, म्हणून मी प्रभूला धन्यवाद करते. आणि तुम्ही सुखरूपपणे प्रार्थनेला आले. सुखरूपपणे प्रार्थना आली. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव विशाल पवार. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की माझी वाईफ प्रेग्नेंट होते. तर तिची प्रेग्नन्सी व्यवस्थित व्हायसाठी आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मी गावाला जायच्या अगोदर इथे आलेलो मी प्रार्थनेसाठी. तर या प्रार्थना मी केली देवाला की देवा माझी वाईफ प्रेग्नेंट आहे, तर डिलिव्हरी वगैरे नॉर्मल व्हावी. आणि नंतर मी इथे प्रार्थना करून 2 दिवसांनी गावी गेलो डिलिव्हरीसाठी. गावी गेल्यानंतर असं झालं की 19 तारखेला डिलिव्हरीची लास्ट डेट दिलेली 19 मार्च. पण 19 मार्च उलटून गेली, 21 मार्च आली तरी डिलिव्हरी होत नव्हती. मग मी घाबरून दवाखान्यामध्ये घेऊन गेलो तिला. दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरनी चेकअप केल्यानंतर रिपोर्टमध्ये असं आलं की बाळाचे ठोके एकदम कमी झालेत आणि डॉक्टर बोलला की तुम्हाला आता ऑपरेशन करायला लागेल, नाहीतर बाळाचं म्हणजे वाचण्याचा शक्यता कमी आहे. तर माझ्या मनात प्रश्न होता की माझ्याकडे म्हणजे आर्थिक स्थिती पण व्यवस्थित नव्हती. आता नॉर्मल प्रायव्हेटमध्ये सिझरिंग वगैरे करण्यासाठी 50-60 हजार खर्च येतात. तर तेवढे पैसे माझ्याकडे नसल्यामुळे मी परमेश्वराकडे तिथंच प्रार्थना करत होतो, काय करू. तर माझ्या मनात आलं की मी का नाही सरकारीमध्ये घेऊन जाऊ, तिथे पण डॉक्टर असतात. तर मी सरकारीमध्ये घेऊन गेलो माझ्या पत्नीला. तर त्या प्रायव्हेटवाल्यांनी रिपोर्ट पण दिलेला आहे असं की सिझर होईल, याचे रिपोर्ट वगैरे अटॅच करून दिलेले. तर मी सरकारीमध्ये गेलो, तर त्या लोकांनी काय केलं, सिझरच्या लाईनमध्ये तिला उभं केलं. म्हणजे माझी इच्छा होती की नॉर्मल हो, पण मी असे सोडलेले. आता त्यावेळेस मला असं लक्षात आलं की मी बायबल वाचायचो ना, त्यामध्ये असं एक प्रसंग आहे की लाजरस ज्यावेळेस मेलेला ते 4 दिवस उलटून गेलेले. तिथल्या गावातली मंडळींनी म्हणजे पूर्ण आशा सोडून दिलेली की हा लाजरस जिवंत होईल. तर त्याप्रमाणे माझी स्थिती झालेली, मी आशा सोडून दिलेली. पण मला तो प्रसंग आठवला. मी देवाला बोललो, देवा जर त्या ठिकाणी तुझ्यामुळे ते शक्य होऊ शकलं, लाजरस जिवंत झाला, तर या ठिकाणी चमत्कार होईल. कारण की मी तर आशा सोडले, शेवटची आशा तूच आहे. आणि चमत्कार झाला. डिलिव्हरीच्या अगोदर सिझर करणार होते. सिझर डिलिव्हरीच्या अगोदर ज्यावेळेस चेकअपला घेऊन गेले त्यावेळेस अगोदर जे रिपोर्ट होते की त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं की सिझर होईल, बाळाचे ठोके कमी आहे. रिपोर्ट एकदम निगेटिव्ह होते, चांगले नव्हते. पण याच्या उलट असं झालं की रिपोर्ट एकदम चांगले आले. रिपोर्ट बाळाचे ठोके व्यवस्थित होते, सर्व काही म्हणजे टोटल रिपोर्ट चांगले आले. आणि अचानक ते सिस्टर माझ्याकडे आल्या. त्या बोलल्या तुमचे जे सिझर लिहून दिलं आहे ते सिझर होणार नाही, तर तुमच्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल होईल. तर ती डिलिव्हरी नॉर्मल झाली. मला पहिली मुलगी होती आणि परमेश्वराने मला हा दुसरा मुलगा देऊन आशीर्वादित केलं. मी परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद करतो. भाऊ तुम्ही सांगतात आहे की म्हणजे तुम्ही 2017मध्ये जेव्हा भुईगावात प्रार्थना होती तेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला होता भुईगावामध्ये. हां, जर ऑफ झाल्यानंतर तुम्ही 2 महिन्यानंतर तुम्ही आला. हां, मी पहिले वसईला जायचो प्रार्थनेसाठी. त्याच्यानंतर मी 2 वर्ष गावी राहिलो, त्यामुळे प्रार्थनेला जमलं नाही. नंतर मी इथला मला पत्ता माहीत नव्हता, पण मी एकदा यूट्यूब चॅनल पाहत होतो यूट्यूबवरती. तर अचानक इथली प्रार्थना मला दिसली. वंदना सिस्टर सुसमाचार सांगत होत्या
ते मी पाहिलं. तर त्याच्या मी बोललं हे प्रार्थना चालू आहे. तर मी खाली ते डिस्क्रिप्शन असतं त्यामध्ये बघितलं तर मला इथला पत्ता भेटला. मग इथला पत्ता भेटल्यानंतर तरी मला यायला जमलं नाही. नंतर लॉकडाऊन वगैरे होतं. नंतर मला यायला जमलं तर मी माझ्या ओळखीच्या मित्रांना वगैरे घेऊन यायचो. त्यांच्या जीवनात बदल घडला. नंतर मला मागच्या महिन्यामध्ये डिलिव्हरीच्या अगोदर मला परमेश्वराने येण्यासाठी वाट मोकळी केली इथली. मी आलो. म्हणजे युट्यूबच्या द्वारे परमेश्वराने तुम्हाला दाखवून दिले की बाबा इकडे जा आणि प्रार्थना कर. म्हणजे तुम्ही 19 मार्चला तुम्ही इथं आलात आणि प्रार्थना केली होती की मी गावी जाणार आहे, माझ्या बायकोची डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होऊन. हां, मी इथे बसून प्रार्थना करत होतो. प्रार्थनेला आलेलो मी 15-16 तारखेला काय शुक्रवार होता असं. त्यावेळेस मी आलेलो आणि इथून त्यासाठीच मी आलो काय नॉर्मल व्हावी. मला परमेश्वरती विश्वास होता. मग मी इथून आल्यानंतर गावाला गेलो डिलिव्हरीसाठी. परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली, तुमच्या बायकोची नॉर्मल पण डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. परमेश्वराने हे माझ्या जीवनात अद्भुत काम केलं. मला पहिली मुलगी होती, दुसरा मुलगा दिला आणि जे डॉक्टरांनी सांगितलेलं शिजर वगैरे होणार आहे ते काही न होता परमेश्वराने चमत्कार केला आणि डिलिव्हरी एकदम चांगली झाली. जोरात काळ्या वाजून प्रभू येशूचं स्वागत करा. अजून जोरात. अजून जोरात. इकडे
इकडे एक बंधू आहे, त्याच्या कानातनं पू येतो आहे. इकडे एक बंधू आहे, कोणत्या कानातून उजव्या कानातून पू येतो आहे. त्याच्या उजव्या कानातनं पू येतो आहे आणि प्रभू येशू त्याला या क्षणाला बरं करत आहे. इकडे एक बहीण आहे, ती चालताना डाव्या पायाने लंगडते. तिच्या पायाच्या तळव्याला कुठेतरी मार बसलेला आहे आणि त्यामुळे ती चालताना डाव्या पायाने लंगडते. प्रभू येशू तिला या क्षणाला बरं करत आहे. इकडे एक लहान मुलगा आहे, मला वाटतं तो 5-6 वर्षाचा असेल, त्याला उलट्यांचा त्रास आहे. प्रभू येशू त्याला या क्षणाला बरं करतो आहे. इकडे एक बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे, मला तर लग्नाला 10-12 वर्ष झालेली आहेत. या बहिणीला रक्तस्रावाचा त्रास आहे, ब्लिडिंग प्रॉब्लेम. पुष्कळ वर्षापासून हा त्रास आहे. औषधं करून ती थकलेली आहे. तिला आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हा आजार कधी जात नाही आहे, पण तिकडे प्रार्थनेसाठी उभी आहे आणि प्रभू येशू मला सांगतोय, मी तिला या क्षणाला बरं करतोय. इकडे एक बंधू आहे, तो एक धंदा करतो आहे आणि त्या धंद्यामध्ये त्याला नुकसान येतं आहे, एकसारखं खोट येते. धंद्यात नुकसान येतं आहे, धंद्यात फायदा होत नाही आहे. धंदा चालतो पण फायदा होत नाही, नुकसान होत आहे. प्रभू येशू मला सांगतोय, आत्तापासून या धंद्यात मोठा फायदा होईल. या ठिकाणी किती लोकांना मधुमेहाचा आजार आहे मला माहीत नाही आहे. मधुमेह म्हणजे डायबिटीस. या क्षणाला 12 जणांचा मधुमेह निघून जात आहे. आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची गुडघेदुखी निघून जात आहे. आणि आता प्रभू सांगतोय, तुमच्या मनात कुणाबद्दल राग असेल, द्वेष असेल किंवा अजून कोणती वाईट भावना असेल ती काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे अगदी शत्रूला देखील क्षमा करा. कुणाबद्दलही मनामध्ये राग ठेवू नका किंवा वाईट भावना ठेवू नका, सूड भावना ठेवू नका. जेव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा देव देखील आपल्याला क्षमा करतो. टच टच टच. आणि आता आपली पापं प्रभू येशूला सांगा. प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पापं आहेत, मला कबूल आहेत, मान्य आहेत. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, लाच देणं, गर्भपात, व्यभिचार, खून, गर्व, चहाडखोरपणा, शिवीगाळ करणं, लुबाडणूक, लबाडी. प्रभूला सांगा, ही माझी पापं आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत. होय प्रभू येशू, मी कबूल करतोय, पापं माझ्याकडनं घडलेली आहेत. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतं आहे, ही पापं माझ्याकडनं व्हायलाच नको होती. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे क्षमा मागा. प्रभूला सांगा, प्रभू तू माझ्यासाठी क्रूसावर मेलेला आहेस, तुझं बलिदान माझ्यासाठी आहे, मला पापांची क्षमा दे प्रभू. माझी पापं तुझ्या पवित्र रक्तात धुवून टाक. तू माझ्यासाठी मरण पावलास प्रभू,
मला क्षमा दे प्रभू, तू क्षमा देणारा प्रभू आहेस. प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्याच्यावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. ही प्रभूची वेळ आहे, प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत ते बघायला लागत, मुके बोलायला लागत, बहिरे ऐकायला लागत, लंगडे चालायला लागत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती बरे होत, अंगावरचे डाग निघून जावत, अंगावरच्या जखमा सुकवत, अंगावरची सूज उतरव, सर्व प्रकारच्या गाठी नष्ट होत. मेंदूतल्या गाठी म्हणजे ब्रेन ट्युमर्स येशूच्या पवित्र नावात वितळून जावत. सर्व त्याचे मानसिक आजार बरे होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या पवित्र नावात निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो, पुन्हा त्यांच्या शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो. ज्यांचा स्वतःचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद देव. ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचं कर्ज फिटव. जे लोक व्यसनाधीन आहेत ते लोक व्यसनमुक्त होत. ज्यांच्या कुटुंबात नेहमी भांडणं होतात त्यांच्या कुटुंबात प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंचच ठेवा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येऊत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातली इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. तुमच्या यांना प्रभू येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे. त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया.